अत्यंत ऐतिहासिक असा क्षण दिनांक 2 नोव्हेंबर पासून राजधानी ते उपराजधानी झालेली आरक्षण क्रांती महापदयात्रा आजचा 30वा मुक्काम नियोजित आजचा मुक्काम मूर्तिजापूर या ठिकाणी सर्व अकोलावासीय मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व आमचे समाज बांधव यांनी नियोजित आमचा सर्व मुक्कामाचं फायनल केलं होतं। मात्र पुढील उर्वरित प्रवास आणखी 10 दिवस शिल्लक आहेत आणि पुढील काही अंतर 39, 47, 42 अशा प्रकारची अंतर आहेत आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चालत यशवंत स्टेडियमला पोचायचं आहे। त्या दृष्टिकोनातून आज सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, सर्व पदयात्रींशी चर्चा केली आणि मूर्तिजापूरचा मुक्काम हा दर्यापूर या ठिकाणी करण्याचं अंतिम केल्यानंतर ही पदयात्रा सायंकाळी मूर्तिजापूरपासून सुरू झाली। रात्रीचे 10 वाजलेत, आणखी काही अंतर पुढे जायचं आहे। येत असताना मार्गावर खूप दूरून या मार्गावरील 8-8, 10-10, 15-15, 20-20 किलोमीटर अंतरावरून मग ते अकोट असेल, नागपुरी असेल, विविध ठिकाणाहून अनेक समाज बांधव या मार्गावर येत आहेत, भेट घेत आहेत, सर्व पदयात्रींची काळजी घेत आहेत, सर्वांना आशीर्वाद देत आहेत। त्याचसोबत नागपुरीतील माझा सर्व जीवाभावाचा माझा सर्व समाज बांधव आज या ठिकाणी आला। बराचसा थकवा आला होता, मात्र ते या ठिकाणी भेटल्यामुळे जी ऊर्जा मिळाली, निश्चित या ऊर्जेच्या जोरावर, या ताकदीच्या बळावर, या आशीर्वादाच्या बळावर नियोजित आजचं जे आता नितीन भाऊंनी सांगितलं की आजपर्यंतच्या पदयात्रेतलं सर्वात जास्त रेकॉर्ड एका दिवसामध्ये 60 किलोमीटरपेक्षाही जास्त चालण्याचं रेकॉर्ड आज यदाकदाचित काही वेळाने या ठिकाणी पूर्ण होईल। निश्चित आज आपण सर्वजण या लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल, दिवसाच्या कडक उन्हामध्ये, रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ही पदयात्रा अविरतपणे सुरू आहे। 2 तारखेच्या पहिल्याच दिवशी वरुण राजाने प्रचंड अशी बरसात आमच्यावरती केली आणि पहिल्या दिवशी पावसामध्ये सुरुवात झालेली पुढे पुढे जाऊन दिवसाच्या कडक उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये आणि रात्रीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ही पदयात्रा सातत्याने गेले 30 दिवस सुरू आहे। 41 दिवसाचा हा प्रवास आहे। निश्चित येणाऱ्या 12 तारखेला सरकारमधील अनेक मंत्र्यांचे फोन आले, अनेक आमदारांचे फोन येत आहेत, खासदारांचे फोन येत आहेत, सातत्याने चर्चा सुरू आहेत। अनेक अधिकाऱ्यांचेही आज नागपूर या ठिकाणाहून फोन आले। मोर्चाच्या संदर्भामध्ये त्यांनी माहिती घेतली, त्या ठिकाणी अर्ज पोचला नव्हता, त्या संदर्भात देखील त्यांनी विनंती केली की लवकर आपला अर्ज द्या, कारण शासनाकडे ती आकडेवारी आता जमा होत आहे, त्यांच्या गुप्तचर खात्याची माहिती त्या ठिकाणी जमा होत आहे। केवळ महाराष्ट्र राज्य नाही तर या देशातील 7 राज्यातून हा समाज त्या ठिकाणी नागपूरला जमणार आहे। त्यामध्ये कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल इत्यादी राज्यातून देखील फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। निश्चित येणाऱ्या 12 तारखेचा दिवस हा मातंग समाजाच्या इतिहासातील एक सुवर्ण असा हा क्षण असणार आहे। गेल्या पिढ्यानपिढ्या हा समाज आम्ही या ठिकाणी अनेक देवादेवींना कोंबडं बकरं घेऊन जातो, अनेक साधू संतांना हार, नारळ, गुलाब, फुलं, तेल, वात सर्व काही घेऊन जातो। ऋण काढून आम्ही सण साजरी करतो, ऋण काढून देवदेव करतो। मात्र कुठलाही देव किंवा देवी अद्यापर्यंत आमच्या मांगोड्यामध्ये कलेक्टर कमिशनर करण्यासाठी अद्यापर्यंत कुठला देवदेवी अद्यापर्यंत आली नाही। कुठल्या साधू संतांनी आमच्यावर कृपा केली नाही। या समाजाचे प्रश्न अद्यापर्यंत सुटले नाहीत। त्याचबरोबर गेल्या पिढ्यानपिढ्या आम्ही अनेक पक्षाला या ठिकाणी मताचं दान दिलं, मताची भीक दिली, मात्र कुठलाही पक्ष, कुठलाही नेता दुर्दैवाने आमच्या भावी पिढीच्या प्रश्नावरती या ठिकाणी बोलत नाही। दुर्दैवाने आज देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, आज घटना अस्तित्वात येऊन 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र दुर्दैवाने अद्यापही या महाराष्ट्राच्या एकाही मातंगपुऱ्यामध्ये, मांगोड्यामध्ये अद्यापर्यंत डायरेक्ट कलेक्टर किंवा कमिशनर अद्यापर्यंत निर्माण झाला नाही। आम्ही एवढे दुर्दैवी आहोत का तर नाही बांधवांनो।
या ठिकाणची व्यवस्था दुर्दैवी आहे, दलिंद्र व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेने अद्यापपर्यंत आमच्या हक्काचं, आमच्या वाटेचं आरक्षण आमच्या मांगोड्यापर्यंत, मातंगपुऱ्यापर्यंत कधी पोचू दिलं नाही. त्यामुळं आमचा विकास झाला नाही. आज दुर्दैवाने आम्ही ज्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट 2024ला निर्णय झाला सर्वोच्च न्यायालयाचा. 15 महिन्याचा कालावधी लोटला. मात्र या 15 महिन्यामध्ये आज जर पाहिलं तर या देशातल्या 5 राज्यामध्ये या आरक्षणाच्या वर्गीकरणाची तरतूद सुरू झाली. अनेक ठिकाणी उपवर्गीकरणामुळे अनेक शोषित, पीडित आणि वंचित असलेल्या जातींना या आरक्षणाचा लाभ झाला आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अनेक आमच्या समाजातील, आमच्या कुळातील अनेक लोकांना त्या ठिकाणी अधिकारी वगैरे त्या पदावरती त्या ठिकाणी त्यांना आता प्रमोशन वगैरे मिळू लागले, त्यांना नोकऱ्या मिळू लागलेल्या. अशी परिस्थिती असताना ज्या महाराष्ट्राची संबंध जगामध्ये जी ओळख आहे, पुरोगामी राज्य, साधू संतांची भूमी, मात्र त्याच ठिकाणी या उपेक्षित, शोषित, पीडित समाजाला न्याय मिळायला या ठिकाणी 15 महिन्याचा कालावधी लागतो आणि आमच्यासारख्याला या शोषित, पीडित समाजाला रस्त्यावर यावं लागतं. ही या देशाची शोकांतिका आहे. कारण हा देश सहजासहजी स्वतंत्र झाला नाही. या देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं आहे. या देशासाठी आमच्या पूर्वजांना या ठिकाणी तोफेच्या तोंडी दिलेले, फासावर लटकवलेले ब्रिटिशांनी. या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढता आमच्या समाजाला 1881 साली गुन्हेगार जात म्हणून या ठिकाणी घोषित करून 3 वेळच्या हाजिऱ्या या राज्यामध्ये, या देशामध्ये मातंग समाजाने दिलेल्या आहे. 2 वेळच्या हाजिरा आम्हाला सकाळ संध्याकाळची हाजिरी गावातल्या चावडीवर जाऊन द्यायला लागायची. रात्री 12च्या नंतरची हाजिरी गावचा प्रमुख किंवा गावचा पाटील हा आमच्या मातंगपुऱ्यामध्ये, मांगवड्यामध्ये यायचा आणि त्या ठिकाणी हाजिरी घ्यायचा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जी ऐतिहासिक कादंबरी फकीरा आहे, तो फकीरा देखील या हाजिरीतून घडला. ज्यावेळी वाटेगावच्या मांगवड्यामध्ये गावचा पाटील रावसाहेब पाटील गावामध्ये हाजिरीला आला आणि मांगवड्यामध्ये फकीराच्या घराजवळ जाऊन ज्यावेळी त्यांनी विचारलं की फकीरा घरात आहे का, फकीरा म्हणला मी घरात आहे की. त्यावेळेस पाटलाने उद्धट शब्द वापरला की मला बायकोच्या खुशीतली हाजीर देऊ नको, मला घराच्या बाहेर येऊन हाजीर दे. हा शब्द जसा फकीराच्या कानावर पडला, फकीरा घराच्या बाहेर आला आणि त्यांनी त्या ठिकाणी पाटलाला उचलला आणि तिथं आडवा केला आणि त्याच्यानंतर सर्व ब्रिटिशांचा ससेमिरा त्या फकीराच्या मागे लागला आणि त्यानंतर फकीरा तो त्या ठिकाणी क्रांतिकारी झाला आणि त्याचा पुढचा प्रवास आपण फकीरा कादंबरीतून वाचला असेल. असा एवढा त्याग या समाजाने दिलेला असताना, प्रचंड या ठिकाणी योगदान दिलेलं असताना मात्र दुर्दैवाने या समाजाला आज रस्त्यावर यावं लागतंय आणि आपले न्याय व हक्क मागावे लागतात. आम्ही काय आबाळतनं पडलेली माणसं आहोत का? आम्ही काय बाहेरच्या देशातनं इथं आलोय का? आम्ही या देशातले, या मातीतले इथले भूमिपुत्र आणि आमच्या मुलांचा विकास होत नाही, आमच्या मांगवड्याचा विकास होत नाही. त्यामुळं या ठिकाणी सातत्याने लवजी शक्ती सेना रस्त्यावर येऊन आंदोलन करते. अनेक प्रकारची आंदोलनं या ठिकाणी होत असताना अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला, अनेक वेळा केसेस अंगावर घेतल्या, अनेक वेळा लोटांगण आंदोलन असेल, आक्रोश मोर्चा असतील, हलगी मोर्चा असतील, अर्धनग्न मोर्चा असतील, पूर्ण नग्न मोर्चे असतील, अगदी पूर्ण नग्न मोर्चे सुद्धा या देशात आजपर्यंत कुणी काढले नसतील. मात्र लवजी शक्ती सेनेने 27 डिसेंबरला मुंबईच्या मंत्रालयामध्ये 13 लवसैनिक आमचे पूर्ण नग्न होऊन मंत्रालयामध्ये शिरले होते, जे समाजासाठी या ठिकाणी करतात. आज असंख्य समाज बांधव माझ्यासोबत या ठिकाणी रस्त्यावर आहे. 30 दिवसापासून पदयात्रा करतात. एकही पदयात्री असं नाही की ज्यांनी मला 2 तारखेला पदयात्रा सुरू करताना असं म्हटलं की भाऊ मला पदयात्रा पूर्ण करतो, मी तुमच्यासोबत नागपूरला येतो, मला खासदार करा, आमदार करा, अशी कुणाचीही अपेक्षा नाही. केवळ एक स्वप्न घेऊन या ठिकाणी हे सर्व पदयात्री माझ्यासोबत चालतात. त्यांचं स्वप्न आहे की या ठिकाणी आमचा देखील विकास झाला पाहिजे, कारण आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. आम्ही गावाची सेवा केली, आम्ही राज्याची सेवा केली, आम्ही देशाची सेवा केली. मात्र दुर्दैवाने आजही माझ्या समाजाच्या हातामध्ये या ठिकाणी ऊस तोडायचा कोयता आमच्या हातामध्ये आहे. 72% माझा समाज हा ऊस तोडणी कामगार म्हणून या ठिकाणी जीवन जगतोय. वीटभट्टी वरती फक्त आणि फक्त माझा समाज या ठिकाणी काम करतोय. साफसफाईच्या कामाला सुद्धा माझा समाज या ठिकाणी काम करत असताना या देशामध्ये शेतीप्रधान आपला देश आहे. महाराष्ट्र सुद्धा शेतीप्रधान राज्य आहे आणि या राज्यामध्ये शेतावरती राबणारा जो मजूर आहे तो देखील माझ्याच जातीचा आहे, माझ्या समाजाचा, माझ्या कुळाचा आहे. दुर्दैवाने व्यवस्थेमध्ये आज 90% वर माझा समाज आज झोपड्यामध्ये राहतो. आम्ही काय पाप केलं? आम्ही या देशाची सेवा केली आहे, या देशासाठी आम्ही मेलो, हे आमचं काय गुन्हा झालं का? अशी परिस्थिती आज आमच्यावरती उद्भवलेली आहे. निश्चित या ठिकाणच्या शासनाला, प्रशासनाला माझी विनंती आहे, जे न्यायिक आहेत, जे संविधानाने दिलेले ते आम्ही मागतोय. जे आम्हाला शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये जी एक भाकरी तुम्ही 13% आरक्षणाची दिली, त्यातला चतकोर तुकडा आमच्या वाट्याचा जो असेल तो वेगळा द्या ना. आम्ही आमचं खात बसतो. आमच्या मुलांचा विकास झाला पाहिजे, आमची मुली घडल्या पाहिजेत. ते या देशातले, त्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी त्याग केलेला आहे.
दुर्दैवाने या ठिकाणचं सरकार मात्र या संदर्भात निर्णय घेत नाही आणि विरोधी पक्ष मात्र या ठिकाणी मूग गिळून गप्प बसलेला आहे आणि अनेक इतरांच्या आरक्षणावर बोलणारे इथले विद्वान मात्र दुर्दैवाने या शोषित पीडित आणि देशभक्त प्रामाणिक या समाजाच्या प्रश्नावर बोलत नाही ही शोकांतिक आहे. निश्चित त्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण 7 राज्यातील समाजानं महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक गावातला समाज आज नागपूरच्या दिशेने निघालेला आहे. येत्या 12 तारखेला या ठिकाणी आमचं सरकारला या ठिकाणी आव्हान असणार आहे की आपण 12 तारखेपर्यंत हा निर्णय घ्या. निश्चित आपल्याला या ठिकाणी मागच्या निवडणुकांमध्ये मातंग समाजाने भरभरून मताचं दान दिलेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही सत्तेवर आहात. निश्चित या ठिकाणी त्याची आपण जाण राखून या समाजाचं या ठिकाणी गारणं ऐकून या समाजाचे प्रश्न सोडवाल. निश्चित या ठिकाणी समाजाला देखील माझं आव्हान आहे की या ठिकाणी आपण आज नाही तर कधीच नाही असं जयघोष करत आणि एक दिवस समाजासाठी भावी पिढीच्या भविष्यासाठी असं म्हणून या ठिकाणच्या यात्रेला आपण या. आम्ही वर्षभरामध्ये 2-4 यात्रा करतो, देवादेवीला जातो, कोंबडं बकरं घेऊन जातो. तुम्हाला नागपूरला कोंबडं बकरं आणायचं नाही, काही आणायचं नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी आपण ज्याच्यासाठी जगतोय त्याच मुलाबाळांसाठी आपल्याला नागपूरला यायचं आहे. काही करून आपल्या घराला कुलूप लावा. कामधंदे असतील ते आत्ताच सांगून ठेवा. आपल्या मालकाला सांगा, कामावरती रजा घ्या, सुट्टी घ्या आणि येत्या 12 तारखेला नागपूरच्या दिशेने या. निश्चित ही यात्रा, ही जत्रा आपल्या भावी पिढीची यात्रा असणार आहे. यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच तयारी करा एवढी विनंती या ठिकाणी करतो. पुनश्च एकदा सर्व माझ्या कुळातील, माझ्या समाजाचे, माझी ताकद, माझा मूर्तिजापूरचा, नागपूर इथला, अकोटचा, अकोला जिल्ह्यातला सगळा समाज आज या ठिकाणी आला, आम्हाला आशीर्वाद दिला, बळ दिलं. निश्चित इथून पुढचं अंतर त्यांच्या या ठिकाणच्या सदिच्छेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही नक्कीच या ठिकाणी पार करू एवढंच या ठिकाणी सांगतो. पुनश्च एकदा सर्व समाज बांधव आणि भगिनींना येत्या 12 तारखेची जोरदार तयारी करा आणि प्रचंड ताकदीनिशी आपण नागपूरला या एवढी विनंती करतो. थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी.